पिकाचे सुधारित पद्धतीने लागवड करून कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो मार्गदर्शन करणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचं सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे हार्दिक स्वागत करतो। आपलं मूग पीक 25 ते 30 दिवसांचं झाल्यानंतर आपण कोळपणी, वखरणी, डवरणीच्या माध्यमातून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो। तर कोळपणी, वखरणी, डवरणी करण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटासा बदल करण्यास सांगणार आहे। तर आपण सुरुवातीला पेरण्या अगोदर बेसल डोस खतांचा दिलेला आहे, त्याचा असर जमिनीमध्ये 30 ते 35 दिवस राहतो। त्यानंतर ज्यावेळेस आपल्या मूग पिकाला फुलांची अवस्था चालू झालेली असते, शेंगा भरण्याची अवस्था असते, शेवटी त्यावेळेस पिकाची अन्नद्रव्याची गरज वाढलेली असते। तर त्याच्यासाठी आपण कोळपणी करण्याच्या अगोदर एकरी 1 बॅग 10-26-26 किंवा 9-24-24 हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला कोळपणी, वखरणी, डवरणी करायची आहे। तर कोळपणी, वखरणी, डवरणी करते वेळेस आपल्या जी कोळप्याची फास आहे त्याला एक आपण छोटस करंगुळे एवढं दाव घ्यायचं आहे। फासच्या वर आपल्याला 2 ते 3 वेळे घ्यायचे, जेणेकरून कोळपणी करत असताना थोडीशी मातीची भर आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे। पिकाला मातीची भर दिल्यामुळे फळांचा झारवा वाढणार आहे, फुटव्याची संख्या तसेच फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे। खत टाकून मातीची भर दिल्यामुळे एकरी उत्पन्नात 1 क्विंटलने वाढ होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं नवनवीन पिकांच्या सुधारित लागवडीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।